नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज या ठिकाणी खूप महत्त्वाच्या टॉपिकवर विषयावर चर्चा करणार आहोत। कारण की आजचा जो आपला विषय आहे तो आहे गावरान कोंबड्यांचे लसीकरण। म्हणजे गावरान कोंबड्यांना पण लसीकरण द्यावं लागतं का? तर हो, गावरान कोंबड्यांना लसीकरण द्यावं लागतं। आणि गावरान कोंबड्यांचे लसीकरण अगदी पिल्लू जन्माला आल्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून ती तुमची कोंबडी विकेपर्यंत संपूर्ण वेळापत्रक, संपूर्ण लसीकरण, संपूर्ण औषधे या ठिकाणी तुम्हाला मी सविस्तर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। यातलं एक जरी औषध चुकलं, यातलं एक जरी औषधाचं प्रमाण चुकलं, वेळ चुकली तर या ठिकाणी तुम्हाला नुकसान होऊ शकतं। किंवा लसीकरण देण्या अगोदर नंतर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे। जेव्हा आपण एक लसीकरण आणि 2 लसीकरणाच्या मधलं जे अंतर असतं त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी त्यांना दिल्या पाहिजे, काय काळजी घेतली पाहिजे, असं सविस्तर डिटेलमध्ये या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे। सोबतच व्हिडिओ बघण्यापेक्षा ऐकण्यावर जास्त फोकस करा। शक्य असेल तर हेडफोन लावून व्हिडिओ बघा, कारण की तुम्हाला नीट या ठिकाणी संपूर्ण माहिती भेटेल। आणि बघा, लसीकरण ही अशी गोष्ट आहे, तुम्हाला पहिल्या दिवसापासून विकेपर्यंत लसीकरण करावं लागेल, बरोबर? तर व्हिडिओ बघत असाल तर आत्ताच सांगतोय, शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघणार, पुढं घेऊन बघणार, तर त्यापेक्षा व्हिडिओ बघितलाच नाही तरी चालेल, बरोबर? कारण की लसीकरण तुम्हाला शेवटपर्यंत करायचं। तुम्ही अर्धवट लसीकरण केलं आणि अर्धवट केलंच नाही तर त्याला काय अर्थ उपयोगच होणार नाही त्याचा। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काळजीपूर्वक बघा। त्यासोबतच जे लोक नवीन आहेत तर त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की आपल्या चॅनलवरती आपण संपूर्ण शेती संबंधित, कुक्कुटपालन संबंधित, शेळीपालन असेल, जर्सी गाय असेल, म्हैस पालन असेल, अशा संपूर्ण महत्त्वाचे व्हिडिओ असेल हे तुमच्यापर्यंत आपण आणत असतो। त्यानुसारच आपण लवकरच कुक्कुटपालन, शेळीपालन फ्रीमध्ये ट्रेनिंग क्लासेस, फ्रीमध्ये संपूर्ण फ्री प्रशिक्षण आपण आणणार आहोत। जर तुम्हाला येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे व्हिडिओ बघायचे असेल तर या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लगेच लाईक करा। लाईक करायला वेळ लागत नाही, पैसे लागत नाही, ते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। कारण की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केलं तर जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल तर त्याची नोटिफिकेशन, त्याचा मेसेज किंवा तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। त्यासाठी प्रत्येकाने चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवायचं आहे। आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात हे लगेच मला कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। आता बघा, गावरान कोंबड्याचे लसीकरण हे खूप गरजेचं आहे का? तर आपण याचं महत्त्व पहिल्यांदा जाणून घेऊया। आता हे का गरजेचं आहे? आपण म्हणाल की आपल्या पूर्वजांकडे किंवा आपल्या आजी आजोबांकडं 10-20 कोंबड्या अशाच मोकळ्या राहायच्या, उकिरड्यावर चरायच्या, काही पण खायच्या, पावसात भिजायच्या, थंडीमध्ये थंडी वाजायची, त्याचप्रमाणे ते गोठ्यामध्ये शेणात राहायच्या आणि उन्हामध्ये फिरायच्या, पण तरी देखील त्यांना आजपर्यंत कोणताच आजार झाला नाही। तर आम्ही लसीकरण का करू, बरोबर? तर बघा, आपण गावठी कोंबड्यांना लसीकरण केलं पाहिजे। कारण की जेव्हा आपल्या कोंबड्या 10-20 कोंबड्या उकिरड्यावर चरायच्या तर त्यांची अंडे देण्याची क्षमता पण कमी होत होती, पण आपलं त्यांच्याकडे लक्ष जात नव्हतं। किंवा काही कोंबड्यांना पिसवा व्हायचा किंवा पंख गळायचे, असे नाना प्रकारचे वेगळे त्यांना रोग व्हायचे। पण आपण 10-1 कोंबड्या असल्यामुळं सकाळ झाली की त्या आपोआप आपल्या बाहेर निघून जायच्या, रात्र झाली की त्या मध्ये येऊन बसायच्या। या कारणामुळं कधी आपलं त्यांच्याकडे लक्ष गेलं नाही, पण त्यांना देखील रोग व्हायचे, होत नव्हते असं नाही। आणि जर नसेल होत तर ते का बरं होत नव्हते? की त्यांची संख्या आहे ती खूप कमी होते। आणि जेव्हा आपण कमी प्रमाणात या ठिकाणी कोणती पण गोष्ट करतो तर त्यांना एक सहजपणे होऊन जाते। जसं की तुम्ही दारापुढं आंब्याचं झाड लावा, दारापुढं तुम्ही एखादी कारल्याची वेल लावा, तर त्यांना कोणताच रोग होणार नाही। ते एकदम भारी आंब्याचं झाड पण जगल, कारल्याची वेल पण जगल किंवा कोणतं पण झाड जगल। पण जेव्हा तुम्ही स्पेशली 1-2 एकरामध्ये त्याची बाग करतात, म्हणजे तुम्ही 100 झाडं जर तुम्ही आंब्याची लावलीत तर बघा, त्यांना कोणता ना कोणता रोग येणार। त्यांना तुम्हाला फवारणी करावं लागेल, खत द्यावं लागेल, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं त्यांची मशागत करावी लागेल।
त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही गावठी कोंबड्या पाळतात, मोठ्या प्रमाणात पाळतात, बंदिस्त अर्धबंदिस्त करतात, तेव्हा त्यांना अनेक प्रकारचे रोग, साथीचे रोग असेल, संसर्गजन्य रोग असेल किंवा माशांमुळे त्यांना छोटे मोठे जे आजार होतात ते होण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि जर आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती कोंबड्या असल्या तर तेव्हा काय होतं, जेव्हा कमी प्रमाणात असतात, 1-2 कोंबडी मेली तर आपल्याला काही फरक पडत नाही. पण जेव्हा सर आपल्याकडे 100-200 कोंबड्या असेल किंवा त्यापेक्षा जास्त कोंबड्या असेल, तेव्हा आपल्या 1-2 कोंबड्या नाही तर जर रोग आला तर 10-15 कोंबड्या सहजपणे निघून जातात आणि त्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी लसीकरण औषधं देणं गरजेचं आहे आणि याला जास्त खर्च पण येत नाही आणि जास्त वेळ पण लागत नाही. त्यामुळं काय होतं की लसीकरण देणं खूप गरजेचं आहे. आता बघूया आपण पहिल्या दिवसाचं लसीकरण मॅनेजमेंट. तर बघा, जर तुमच्या पिल्लू जन्माला आलं आहे आणि जेव्हा तुम्ही हॅचरीमधून आणतायत तर त्याच्या मानेमध्ये या ठिकाणी मॅरेक्स नावाची लस दिली गेलेली असते. मानेमध्ये लस दिली गेलेली असते किंवा भरपूर लोक देत पण नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही विचारून पिल्लं आणत जा. जर तुमच्याकडे जन्माला आलेलं पिल्लू असेल तर त्याला तुम्ही मॅरेक्स लस देत जा. जर तुम्हाला देता येत नसेल तर तुम्ही डॉक्टराकडून या ठिकाणी देत जा. आणि लस देताना या ठिकाणी कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, तर या ठिकाणी लहान पिल्लू असतं तर त्याला इंजेक्शन देताना जास्त त्रास नाही झाला पाहिजे. म्हणजे त्याला जर जखम होत असेल इंजेक्शनमुळे तर त्याची जी चमडी असते किंवा कातडं असतं किंवा त्वचा असते ती खूप नाजूक असते आणि त्याला लगेच इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे ज्याला ॲक्च्युअलमध्ये नॉलेज या गोष्टीचा तर त्यांनीच या ठिकाणी लस द्यायची आहे आणि जास्त त्याला वेदना व्हायला नाही पाहिजे याची काळजी घेतली पाहिजे. आणि सोबतच जे आपण पहिल्या दिवशी त्याला लस देतो आहे त्यावेळेस तुम्हाला माहितीच असेल पण पुन्हा सांगतो, त्याला ब्रूडिंग वगैरे तुम्हाला केली पाहिजे. जर तुम्हाला पूर्ण जर याचं नॉलेज पाहिजे असेल पहिल्या दिवसापर्यंत किंवा विकेपर्यंत कसं त्यांचं नियोजन केलं पाहिजे तर त्याच्यावरती आपण संपूर्ण प्रशिक्षण फ्रीमध्ये आणणार आहोत. फक्त तुमच्या कमेंट जास्त आल्या तर आपण लवकरात लवकर या ठिकाणी आणणार. आता या ठिकाणी दिवस दुसरा म्हणजे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे, तर आपल्याला 1 ग्राम लेक्झिन पावडर 1 ग्राम 1 लिटर पाण्यात टाकून त्यांना द्यायची आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी लगेच नाही द्यायची त्यांना, दुसऱ्या दिवशी लगेच त्यांना द्यायची आहे. आणि या ठिकाणी लेक्झिन पावडर म्हणजे काय, तर एक अँटीबायोटिक आहे, बरोबर. आणि त्यांना जे खाद्य आहे तर खाद्यामध्ये आपण त्यांना रवा किंवा बारीक मका देऊ शकतो, बरोबर. तिसऱ्या दिवशी त्यांना काय, तर पुन्हा लेक्झिन पावडर 1 ग्रॅम 1 लिटर पाण्यामध्ये. त्याच्यानंतर चौथ्या दिवशी 1 ml मल्टीस्टार किंवा मग या ठिकाणी मल्टीविटॅमिन किंवा मल्टीस्टार 1 लिटर पाण्यात त्यांना द्यायचे. त्यानंतर आपलं जे आहे की दिवस 5वा, त्यामुळे त्यांना पुन्हा आपल्याला मल्टीविटॅमिन द्यायचं आहे 1 ml 1 लिटर पाण्यात. असं झाल्यानंतर 6व्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारचं मल्टीविटॅमिन असेल किंवा कोणत्याही प्रकारचं अँटीबायोटिक असेल काहीच द्यायचं नाही आहे. त्यांना साधं पाणी द्यायचं आहे, कोणतंच मेडिसिन द्यायचं नाही आहे. कारण की लसीकरण करण्या अगोदर म्हणजे लसीकरण करण्याच्या 1 दिवस अगोदर आणि 1 दिवस नंतर त्यांना कोणत्याच प्रकारचं अँटीबायोटिक किंवा मेडिसिन द्यायचं नाही आहे. कारण की त्यानुसार आता जर आपण असं केलं तर लसीकरणाचा उपयोग होत नाही. त्यामुळे आपल्याला त्यांना काहीच द्यायचं नाही आहे. आता 7व्या दिवसाला आपल्याला खूप महत्त्वाचं लसीकरण करायचं आहे, ते म्हणजे आहे की लासोटा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे. लासोटा कसं द्यायचं आहे, तर बघा या ठिकाणी जर तुम्ही पाण्यातून देत असाल तर त्यांना 2-3 तास आधी पाणी द्यायचं नाही आहे किंवा ते भांड्यात आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे. म्हणजे 2-3 तास जर आपण त्यांना पाणी दिलं नाही तर त्यांना खूप तहान लागेल. आणि त्यानंतर जर आपण लासोटा हे लसीकरण त्यांना पाण्याद्वारे दिलं तर काय होईल की ते पटापटा पाणी पितील आणि पटकन लस जे आहे औषध ते पिऊन टाकतील. आणि जर तुम्ही पाण्याद्वारे न देता नाकातून किंवा चोचीतून त्यांना जर देत असाल तर ते पण तुम्ही देऊ शकता. त्यासाठी ड्रॉप भेटतो आणि त्या ड्रॉपमध्ये तुम्ही ते लसीकरण टाकून प्रत्येक पिल्लाला धरून त्याच्या नाकात किंवा डोळ्यात या ठिकाणी 2 थेंब किंवा 1 थेंब टाकू शकता. त्यानंतर आपल्याला 8व्या दिवशी तर काहीच द्यायचं नाही आहे. त्यानंतर आपल्याला 9व्या दिवशी लेक्झिन पावडर द्यायची आणि 10व्या दिवशी मल्टीस्टार किंवा मल्टीविटॅमिन किंवा वायमोरॉल हे या ठिकाणी द्यायचं आहे. 2 ml
1.5 लिटर पाण्याच्या आसपास आपल्याला द्यायचं आहे, कारण की आपले पिल्लं जसे जसे मोठे होतील तसं यांचं पाणी प्रमाण वाढवायचं आहे. आणि 9व्या दिवशी जसं मी सांगितलं 2 ग्राम लेक्झिन पावडर 1 लिटर पाण्यामध्ये, बरोबर. 11व्या दिवशी पण सेम आपल्याला 2 ml मल्टीविटॅमिन या ठिकाणी 1 लिटर पाण्यात, 1.5 लिटर पाण्यात. त्यानंतर 12व्या दिवशी आपलं काही द्यायचं नाही आहे. 13व्या दिवशी पण आपल्याला या ठिकाणी जर जमलं तर आपण या ठिकाणी 13व्या दिवशी आपलं काहीच द्यायचं नाही आहे. आणि त्यानंतर बघा पुन्हा आला 14वा दिवस. जसं की आपण 7व्या दिवशी लासोटा दिलं होतं, त्यानंतर 14व्या दिवशी आपल्या इथं गंबोरा किंवा त्याला आपण IBD वॅक्सिन असं देखील म्हणू शकतो. आता हे कसं द्यायचं आहे की सकाळी आपल्याला थंड पाण्यात म्हणजे थंड वातावरणातच द्यायची आहे. जसं की आपण बघा या ठिकाणी सकाळी 8च्या आधी तुम्ही देऊ शकता, 7-8च्या आधी, किंवा संध्याकाळी 6च्या नंतर जेव्हा वातावरण पूर्ण शांत थंड असतं त्यावेळेस तुम्ही त्यांना पाण्याद्वारे देऊ शकता. किंवा मग तुम्ही नाकात किंवा डोळ्यात याचे थेंब टाकून सुद्धा त्याला ही लस देऊ शकता. कोणती? गंबोरा किंवा IBD. आणि ही 14व्या दिवशी आपल्याला त्याला द्यायची आहे. त्यानंतर 15व्या दिवशी आपल्याला काय द्यायचं नाही आहे. त्यानंतर 16व्या दिवशी तुम्ही त्याला तर पहिले 12 तास इरो केअर द्या, बरोबर. आणि त्यानंतर 12 तास जी गार्ड म्हणून द्या. 1 ग्रॅम 2 लिटर पाण्यात टाकून त्याला आपण देऊ शकतो. त्यानंतर 17वा दिवस कोणतंच मेडिसिन नाही आहे. त्यानंतर बघा आपल्याला काय द्यायचं आता 18व्या दिवशी आपल्याला काय द्यायचं आहे, ब्रोटॉन किंवा लिव्हर टॉनिक तुम्ही देऊ शकता 2 ml 2 लिटर पाण्यामध्ये, बरोबर. आणि हे जे तुम्हाला मी काय सांगतो आहे हे तुम्हाला A to Z माहिती देण्याची प्रयत्न करतो आहे. एखादा गोष्टी किंवा एखादा पॉईंट आपल्याकडून चुकून माकून राहू पण शकतो. मी ते सांगतो आहे तुम्हाला स्पष्ट की एखादा पॉईंट आपल्याकडून राहू पण शकतो, पण तुम्हाला मी प्रॉपर 100% A to Z माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आणि इतकी माहिती तुम्हाला फ्रीमध्ये माझ्या मते तर कोणी सांगितली पण नसेल आणि सांगणार पण नाही आहे, बरोबर आहे की नाही. तर त्या बदल्यात मी तुम्हाला जास्त काही मागत नाही आहे. फक्त चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. आणि मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आणि संपूर्ण माहिती तुम्हाला मी डिटेलमध्ये देतो आहे. तर प्रत्येकाने व्हिडिओला लगेच लाईक नक्की करा, बरोबर. बघा आता 19व्या दिवशी किंवा 20व्या दिवशी तुम्ही या ठिकाणी त्यांची चोच कापू शकता. आणि चोच का कट करायची आहे तर याचं एक रिझन आहे. कारण असं आहे की जर चोच कापली नाही आहे आणि जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात पक्षी असेल तर तेव्हा काय होतं, तर ते एक दुसऱ्यांना काय होतं की चोचीने मारतात. आणि चोचीने मारल्यानंतर काय होतं की त्यांचे पंख उपसणे किंवा त्यांना जखम होणे आणि त्याच्यामुळं बॅक्टेरिया वाढतात किंवा इन्फेक्शन होतं. त्यामुळे तुम्ही त्याची चोच कट करणं हे खूप गरजेचं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की जर तुमचं शेड ऑलरेडी या ठिकाणी जागा जास्त पाहिजे, कारण की जर तुम्ही पक्षी दाटीमध्ये ठेवत असाल तर दाटीमध्ये ठेवल्यामुळे किंवा खाद्य भांडे कमी असल्यामुळे यांचं भांडणं जास्त होतात. त्याच्यामुळं खाद्याची पाण्याची भांडे जास्त ठेवा आणि शेडची जागा जास्त ठेवा. दुसरी गोष्ट या ठिकाणी बघा आता आपल्याला जर आपण 21व्या दिवशी म्हणजे जसं 7व्या दिवशी 14व्या दिवशी आता 21व्या दिवशी आपण पुन्हा याला लासोटा काय म्हणता याला लासोटा बूस्टर म्हणू शकतो आपण त्याला. लासोटा बूस्टर डोळ्यातून, नाकेतून, चोचीतून किंवा मग पाण्याद्वारे आपण पुन्हा सेम प्रोसेस लासोटा वॅक्सिनेशन करायचं आहे. त्यानंतर 23व्या दिवशी आपला किडनी केअर 5 ml 2 लिटर पाण्यामध्ये टाकून द्यायचे आपल्याला, किंवा नेफ्रो केअर आपल्याला द्यायचे या ठिकाणी. आता हे डिटेलमध्ये जर तुम्हाला प्रॅक्टिकल पाहिजे असेल आणि त्यासाठी तुम्ही मला कमेंट करणं गरजेचं आहे. हे जर प्रत्येक वॅक्सिनेशन तुम्हाला डिटेलमध्ये जर एक वॅक्सिनवर एक व्हिडिओ हवा असेल तर मला जास्तीत जास्त कमेंट आणि लाईक आले पाहिजे. त्यानंतर आपलं काय करायचं आहे, 24व्या दिवशी जी गार्ड द्यायचं आहे 5 ग्रॅम 2 लिटर पाण्यामध्ये. त्यानंतर 26व्या दिवशी पुन्हा आपल्याला लिव्हर टॉनिक 5 ml 2 लिटर पाण्यामध्ये लिव्हर टॉनिक द्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा 28 दिवस म्हणजे परत मागच्या वॅक्सिन 121व्या दिवशी दिलं तर आपण. त्याच्यानंतर पुन्हा 7व्या दिवशी म्हणजे 28व्या दिवशी IBD गंबोरो बूस्टर डोस याला आपण म्हणतो. IBD गंबोरो 2 लिटर पाण्यात 150 ग्रॅम बर्फ
त्याचप्रमाणे 2 ते 30 ग्राम दूध पावडर टाकून आपल्याला याला देऊ शकता. कारण की काय होतं, जर आपण दूध पावडर पाण्यात टाकली बरोबर, तर त्यामुळे जे कडवटपणा असतो लसीचा, तर त्याला तो कडवटपणा कमी होतो आणि पिल्लं जे असतात किंवा कोंबड्या ज्या असतात पक्षी, ते पटापट वॅक्सिन संपवून टाकतात. आता झालं काय, तर आपलं या ठिकाणी 28व्या दिवशीचं वॅक्सिनेशन झालं, गंभोरा बूस्टर डोस. आता त्यानंतर आपण काय करणार की तुम्हाला पुन्हा सांगतो आहे की वॅक्सिन देण्याच्या पहिल्या 1 दिवस आधी आणि 1 दिवस नंतर कोणत्याच प्रकारचं अँटीबायोटिक किंवा औषध मेडिसिन त्यांना द्यायचं नाही आहे बरोबर. आता त्यानंतर काय, तर 30व्या दिवशी आपल्याला काय द्यायचं आहे, कॅल्शियम किंवा मल्टीविटॅमिन आपण म्हणू शकतो त्यांना द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 32व्या दिवशी 7 ग्रॅम जी गार्ड द्यायचं आहे 2.5 लिटर पाण्यामध्ये. त्यानंतर डायरेक्ट 34व्या दिवशी 7 ग्रॅम जी गार्ड 2.5 लिटर पाण्यामध्ये. आणि पुन्हा 35व्या दिवशी म्हणजे कधी बघा 28व्या दिवशी आपण गंभोरा बूस्टर दिलं होतं आणि त्यानंतर 35व्या दिवशी काय करायचं त्यांना, 20व्या दिवशी आपण चोच कट केली होती, तर आता 35व्या दिवशी पुन्हा 15 दिवसानंतर त्यांची पुन्हा चोच कट करायची आहे. आणि चोच कशी कट करायची आहे हे तुम्ही यूट्यूबवर पण बघू शकता किंवा ज्यांना याबद्दल माहिती त्यांना विचारू शकता, किंवा मग जर तुम्हाला याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर जास्तीत जास्त कमेंट आल्या पाहिजे बरोबर. आता बघा दिवस 36व्या दिवशी काय करायचं आहे, तर त्यांना 7 ml कॅल्शियम प्लस मल्टीविटॅमिन, त्यामध्ये वायमरोल असू द्या किंवा मल्टीस्टार असू द्या, यामध्ये तुम्हाला द्यायचं आहे. आता त्यानंतर तुम्ही बघा आपण काय केलं, 39व्या दिवशी 7 ml लिव्हर टॉनिक, ब्रोटॉन किंवा लीडर त्यांना आपण देऊ शकतो. आता हे झालं 39 दिवस. आता 40व्या दिवशी पुन्हा 7 ml जी प्रोमिन किंवा वजन वाढीसाठी असतं 7 ml जी प्रोमिन. त्यानंतर 41व्या दिवशी 10 ml कॅल्शियम 3 लिटर पाण्यात द्यायचं आहे. आता त्यानंतर महत्त्वाचा विषय किंवा महत्त्वाची जी लस आपण तिला म्हणतो फाऊल फॉक्सची वॅक्सिन करायची आपल्याला. आणि ही खूप महत्त्वाची आहे, जिला आपण काय म्हणता देवी रोगसुद्धा म्हणतो, फाऊल फॉक्स माता रोग याला आपण या ठिकाणी म्हणतो. तर हिचं काय असतं की अंगावरती पुरळ येणे बरोबर, अंगावरती पुरळ वगैरे येते याच्यामुळं. आणि अशी जी हा रोग आहे किंवा आजार आहे याला आपल्याला वॅक्सिन देणं खूप गरजेचं असतं. आता याच्यावरती आपण एक डिटेलमध्ये मोठा व्हिडिओ आणणारच आहोत. आणि बघा 42व्या दिवशी म्हणजे आपण जर बघत आलात तर प्रत्येक 7-7 दिवसानंतर आपण एक वॅक्सिनेशन करतो आहे. आणि ही जी वॅक्सिन आहे ही तुम्हाला 0.25 ml म्हणजे बघा पंखामध्ये इंजेक्शन द्यायचं आहे. म्हणजे आपला जो डावा पंख असतो, कोंबडीचा जो डावा पंख असतो, त्यामध्ये आपल्याला तिच्या नसेमध्ये 25 ml पंखामध्ये आपल्याला द्यायचं आहे, 0.25 ml बरोबर. आणि हीच आपल्याला रिपीट करायची आहे 90व्या दिवशी, पण तेव्हा किती द्यायची आहे, 0.5 ml बरोबर. आणि डाव्या पंख्यात इंजेक्शनद्वारे त्याला द्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 44 दिवसांच्या आसपास 10 ml लिव्हर टॉनिक द्यायचं आहे. त्यानंतर 46 दिवसामध्ये काय करायचं आहे, आपल्याला जे खाद्य वगैरे असतं आपलं त्याच्यामध्ये आपल्याला फिनिशर द्यावं लागणार आहे बरोबर. म्हणजे स्टार्टिंगचे 15 दिवस प्री स्टार्टर, पुढचे 15 दिवस स्टार्टर आणि 30 महिन्यानंतर त्यांना आपल्याला फिनिशर द्यायचं आहे. आणि थोडंफार प्रमाण आपलं घरचं खाद्याचं पण या ठिकाणी ठेवायचं आहे, म्हणजे त्यांचं जे प्रोटीन आहे या ठिकाणी बॅलन्स राहील. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, जसं आपण लसीकरण केलेलं आहे तर आपल्याला पुन्हा 51व्या दिवशी जो आपला 51 दिवस असतो त्याच्यामध्ये R2Bची लस द्यायची आहे पंखामध्ये. पुन्हा 51 दिवस R2B लस पंखामध्ये द्यायची आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण मध्ये त्यांना मल्टीविटॅमिन असेल किंवा लिव्हर टॉनिक असेल, जी प्रोमिन असेल, कॅल्शियम असेल, हे आपल्याला मध्ये देत राहायचं आहे. फक्त देताना म्हणजे जे पण आपण अँटीबायोटिक देणार असतो, फक्त त्याचं एवढंच काळजी घ्यायची आहे की लसीकरणाच्या 1 दिवस अगोदर आणि 1 दिवस नंतर कोणत्याच प्रकारचं मेडिसिन किंवा अँटीबायोटिक यांना द्यायचं नाही आहे. आणि खूप महत्त्वाची अशी गोष्ट जे तुम्हाला प्रत्येकजण सांगणार नाही ती म्हणजे तुमच्या कोंबड्यांचं डिवॉर्मिंग होणं खूप गरजेचं आहे. म्हणजे त्यांच्या पोटामध्ये जंत झाले नाही पाहिजे,
पोटात त्यांचं प्लोट हे त्यांचं क्लीन असलं पाहिजे. आणि त्यासाठी तुम्ही गावठी इलाज करू शकता. जसं की त्यांच्या पायांना जर गचकरण झालं तर तुम्ही त्यांना कोरफडीचा गर त्या ठिकाणी चोळू शकता. किंवा मग जर त्यांना काय म्हणता पोटामध्ये जर जंत होत असेल तर तुम्ही तर बघा कडुलिंबाचा पाला पण हा खूप गुणकारी औषध आहे. कडुलिंबाच्या पाल्यामुळं काय होतं की त्यांच्या अंगातले जंत या ठिकाणी नाहीसे होतात. त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी शेवग्याचा पाला पण तुम्ही चारू शकता. कारण की शेवग्याच्या पाल्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती कॅल्शियम असतं. तर कॅल्शियमची भर या ठिकाणी निघून येते. त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी त्याला किडेसुद्धा मोठ्या प्रमाणावर देऊ शकता. जर तुम्ही किडे त्यांना देत असाल तर किड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं आणि प्रोटीनची कमतरता या ठिकाणी तुमच्या पक्ष्यांमधली कमी होऊन जाईल. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करा की 60वा दिवस आला तर 60व्या दिवसानंतरसुद्धा तुम्ही पुन्हा त्याला IBD गंभोरो पाण्यातून देऊ शकता. आणि असं करत करत तुमचं जे कॅल्शियम मल्टीविटॅमिन किंवा तुमचं लिव्हर टॉनिक असेल अँटीबायोटिक असेल हे त्यांना रेग्युलर द्यायचं आहे. आणि रेग्युलर 10 किंवा 15 दिवसाने, माझं तर म्हणणं तुम्ही 10 दिवसांनी दिला तर चांगलीच गोष्ट आहे. किंवा मग 15 दिवसानंतर तुम्ही त्यांना फवारणी करत चला. म्हणजे 10 ते 15 दिवसातून एकदा तरी तुम्ही तुमच्या पूर्ण फार्मवरती आणि कोंबड्यांवरती कमीत कमी सांगतो कमीत कमी 10 ते 15 दिवसातून एकदा कोर्सुलिन TH म्हणून एक औषध येतं. त्याची तुम्ही कोंबड्यांवरती किंवा पूर्ण तुमच्या शेडवरती फवारणी करत जा. जेणेकरून त्यांच्यावरती कोणते माशा वगैरे बसून रोग होणार नाही. आणि सोबतच दर 4 ते 5 दिवसाला तुम्ही तुमच्या जे फार्ममधलं जे लिटर असतं किंवा तूस ज्याला आपण भुसा म्हणतो ते तुम्ही पलटी करत जा. आणि दर 10 ते 15 दिवसाला तूस बघायचं जर जास्त वल्ल होत असेल बरोबर तर त्याला तुम्ही काय करा ते काढून टाका. फार्मवरती तुम्ही चुना मारून त्यावरती तुम्ही कोर्सुलिन THची फवारणी करा. पुन्हा तुम्ही तूस टाका, तूसवरती पुन्हा कोर्सुलिन THची फवारणी करा. जर तुम्ही एवढी जर दक्षता घेत असाल तर तुमच्या फार्मवरती 90 ते 99% रोग येण्याचे चान्सेस डायरेक्ट या ठिकाणी कमी होऊन जाणार. आणि तुमचा जो फार्म आहे किंवा तुमच्या ज्या कोंबड्या आहेत या प्रत्येक रोगापासून किंवा प्रत्येक साथीपासून या ठिकाणी दूर राहील. आणि सोबतच तुम्हाला ही पण काळजी घ्यायची आहे की तुमचा जो शेड आहे त्याच्या आजूबाजूला जास्त घाण नसली पाहिजे किंवा पाणी साचेल नसलं पाहिजे किंवा तुमच्या शेडमध्ये जास्त खड्डे नसले पाहिजे. तुमचा शेड हा सपाट असला पाहिजे. शक्य असेल तर तुम्ही खाली कोबाच करून घ्या बरोबर. आणि कोंबड्यांना तुम्ही जास्त भिजू देऊ नका. जर कोंबड्यांना जास्त तुम्ही भिजवलं तर त्या लवकर सुकल्या नाही तर त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी त्यांना खाज येणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यामध्ये किडे तयार होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जितकी दक्षता घेता येईल तितकी तुम्ही दक्षता घेत जा. बाहेरच्या माणसांना मध्ये येऊन देत नका जाऊ. आणि जर तुम्ही आणत असालच तर त्यांच्यावरती योग्य ती फवारणी करा, सॅनिटाईज करा. त्यांचे पाय या ठिकाणी चुन्यामध्ये तुम्ही पायावरती फवारणी करा किंवा फार्मच्या दाराजवळ तुम्ही चुना टाकून ठेवा. म्हणजे जे बाहेरचे जंतू या ठिकाणी सर्व मरून जातील. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक लसीकरणाचं वेळापत्रक किंवा संपूर्ण औषध लसीकरणाबद्दल माहिती या ठिकाणी घेतली आहे. आता बघा मी जेव्हा लसीकरण करतो तेव्हा एका वेळेस मी एकच लसीकरण करत असतो. आणि त्यावेळेस काय होतं की माझ्याजवळ जास्त माणसं नसल्यामुळे मी व्हिडिओ शूट करू शकत नाही आहे. जर जास्त लोक म्हणजे 100पेक्षा जास्त कमेंट मला जर लसीकरण प्रॅक्टिकलवर येत असतील तर मी एक स्पेशल माणूस आणून किंवा कॅमेरामॅन किंवा एखादा स्पेशल व्यक्ती शूटिंगसाठी आणून तुमच्यासमोर प्रॅक्टिकली प्रत्यक्षात वॅक्सिन कशी द्यायची, पाण्यात किती प्रमाण टाकायचं किंवा त्यांना इंजेक्शन कसं द्यायचं, पक्षी कसा पकडायचा किंवा कोणती वॅक्सिनचे चित्र काय, असे संपूर्ण प्रॅक्टिकल व्हिडिओ पण मी आणणार तुमच्यासाठी. फक्त त्यासाठी मला जास्तीत जास्त कमेंट, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आले पाहिजे, तेव्हाच मी प्रॅक्टिकल व्हिडिओ आणेल. आणि सोबतच बघा खूप महत्त्वाचं म्हणजे तुम्ही तुमचा जिल्हा या ठिकाणी कमेंटमध्ये सांगत जा. म्हणजे मला या ठिकाणी अंदाज राहील की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ बघत आहात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की बघा व्हिडिओ खूप मोठा बनवला आहे ज्यामध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे, जी त्या ठिकाणी बरेच तुम्हाला कमी प्रमाणात व्हिडिओ बघायला भेटेल. जर मी तुमच्यासाठी इतकी धडपड करतो आहे, इतकी माहिती देण्याचा प्रयत्न करतो आहे, संपूर्ण माहिती फ्रीमध्ये देतो आहे, तर तुमचं पण कर्तव्य आहे की व्हिडिओला लाईक केलं पाहिजे. आणि बघा व्हिडिओ तर मी रोजचे चांगले टाकतो आहे आणि संपूर्ण माहिती प्रशिक्षण तुम्हाला फ्रीमध्ये देतो आहे, तर तुम्हाला पण या ठिकाणी फायदा होतो आहे. तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा,
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. आणि बघा, व्हिडिओला सबस्क्राईब जे लोक करत नसतील तर त्यांना इतकंच सांगणं आहे की सबस्क्राईब करायला काय पैसे पण लागत नाही आणि वेळ पण लागत नाही. जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर येणाऱ्या काळातील जे आपलं प्रशिक्षणावरचे व्हिडिओ आहे तर ते तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचत राहतील. आणि जे लोकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यांचं मी हात जोडून मनापासून या ठिकाणी त्यांच्या अभिनंदन करतो, त्यांना हात जोडतो त्यांना. कारण की प्रत्येकाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय तर याचा अर्थ तुम्ही काहीतरी आयुष्यात वेगळं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करताय. तर थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.